या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना, दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण, रूट कॅनॉल, डिजिटल एक्स-रे, स्माइलिंग डिझायनिंग, वेडेवाकडे दात सरळ करणे, मशीनद्वारे दात साफ करणे, लहान मुलांच्या दातांवरील सर्व उपचार, आधुनिक सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या. गाळा नंबर 41, आंबेडकर शॉपिंग सेंटर, विंचूर रोड, शिवसृष्टीजवळ, येवला. 1 कोटी महिला लखपती दिदी होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. लाखो महिला लखपती दिदी झाल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले. आम्ही बहिणींचं प्रेम स्वीकारणारे असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हणाले. चांगली गोष्ट आहे ना, का नाही? आम्ही बहिणींचं सुद्धा प्रेम आम्हाला हवं आहे आणि भावांचं सुद्धा प्रेम आम्हाला हवं आहे. म्हणून बहिणींना जसे आपण त्या वेगवेगळ्या सोयी देतो, शिक्षणापासून तर त्या लाडकी बहीण योजनेपर्यंत, तसंच भावांच्या बाबतीमध्ये सुद्धा काय आपण सांगितलं की शेतकऱ्यांना सुद्धा कर्जमाफी वगैरे जे आहे त्याचा विचार योग्य वेळ आपण करणार आहोत. आणि त्यांना ज्या काही गोष्टी लागत आहेत ग्रामीण पातळीवर त्या देण्याचा आपला प्रयत्न आहे. शेतकऱ्यांना काय लागतं आहे? पाणी लागतं आहे, वीज लागते, चांगलं बियाणं लागतं आहे, बाजारभाव लागतात, तिकडे रस्ते बिस्ते जे आहेत व्यवस्थित लागतात. ते सगळं करण्याचा प्रयत्न आपला चालू आहे. हे सगळं लाडक्या भावांसाठीच आहे ना. चालते. भाजप आमदार संजय केळकर यांनी शिवसेनेवर अप्रत्यक्ष टीका केली. मला माहिती नाही की कोणाचा रिमोट कंट्रोल कुठे आहे ते, परंतु मला स्वतःला असं वाटतं की आता हे मतदार आणि तरुण मतदार एवढे हुशार झाले, शहाणे झाले, पुन्हा एकाचा रिमोट कंट्रोल कुठे चालतो असं म्हणणं मला वाटतं कठीण आहे. अनेक लोक अनेक फॅक्टर्स काम करत असतात प्रत्येक मतदारसंघामध्ये. काही लोक बोलके असतात, काही लोक बोलत नाहीत. ते मतदान पेटीमध्ये आपला विरोध असेल तर विरोध नोंदवून मोकळे होतात. आम्ही दिल्लीतून होत असल्याचा टोला सुप्रिया सुळेंनी फडणवीसांना लगावलाय. 10 वेळा मी मुख्यमंत्र्यांना वेळ मागितला पण त्यांनी दिलं नाही आणि एकाच वेळेत मला शहाणी वेळ देऊन त्यांनी माझं कामही केलं. नाशिकच्या एका कार्यक्रमात सुळेंनी हटवलं लागलं. चांगली गोष्ट आहे ना. BJPच्या मंत्र्यांनी मग ते हे नाही तर ते त्यांनी कामं केली हे महत्त्वाचं आहे. हरी म्हणणारी आहे, मी रामकृष्ण हरिवाली आहे तरी मटण खाते असं वक्तव्य त्यांनी काल त्या सभेत केलं. त्यामुळे पुन्हा नव्या वाहनाला कोण. माझं स्पष्ट म्हणणं आहे, सरकारनं आणि कोणीही काय खावं याच्या बाबतीमध्ये जास्त लक्ष देण्याची गरज नाही. पुणे विद्यापीठ अनुदान आयोगानं UGCनं पदवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी गणिताच्या अभ्यास आराखड्यामध्ये आता वैदिक गणित हा विषय शिकवण्याचं ठरवलेलं आहे. वैदिक गणित मला काय कल्पना नाही. मी गणित शिकलो पण वैदिक गणित काय मला काय कल्पना नाही. माहिती घेईन. वैदिक काळातलं जे सूत्रांवरून आधारित अंकशास्त्र गणित होतं. तुम्हाला माहिती आहे का ते काय आहे? मी सांगतो मलाही माहिती नाही, तुम्ही माहिती घ्यायची मी पाहिली स्वतः. आताही मनमाडून पुन्हा अशी माहिती मिळते का पुणे इंदोर हायवे पुन्हा जाम होतोय. आपण कालच सांगितलं की भाई वळण रस्त्यासाठी आपण प्रयत्न. नाही, आता असं आहे ना की मला तर आमचे बाळासाहेब लोखंडे सांगतो की परत काहीतरी एखादी गाडी तिकडे पलटी झाली, उलटी झाली आणि परत जाणं. हा एवढा रहदारीचा रस्ता आहे आणि हेवी ट्रॅफिक, विशेषतः मोठमोठे ट्रॉलर्स, मोठमोठे कंटेनर्स आणि मध्ये टर्न वगैरे घेत असताना हे पाण्यामुळे म्हणा, चिखलामुळे म्हणा कुठेतरी ते घसरतात, कुठेतरी ते जातात. अशी सगळी अडचण इथे निर्माण होतात. आणि म्हणून समीर भाऊ पण भेटले आपल्या नितीन गडकरींना की इथून जो आम्हाला काहीतरी मार्ग काढला पाहिजे. मार्ग 2 होते. एक तर येवल्यामध्ये शहरामध्ये फ्लायओव्हर टाकणं किंवा बाह्य वळण करणं आणि 4 पदरी जे आहे सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता करणं. एकूण अशी माहिती घेतल्यानंतर असं कळतं की येवल्यातील शहरातील लोकांचं म्हणणं असं आहे की आम्हाला फ्लायओव्हर नको आहे, तर आम्हाला बाह्य वळण रस्ता हवा आहे.
आता हा बाह्यवळण असं कुठून काढता येईल, कमीत कमी लोकांचं नुकसान कसं होईल याचा अभ्यास सुरू आहे. सर, पुण्यामध्ये राज ठाकरेंनी एका कार्यकर्त्यांना समजताना असं व्हायरल व्हिडिओ क्लिप संदर्भात सांगितलं की 10-12 वर्षाचा खेळ उघडा पडेल. हे सगळं उघडं पाडायचं असेल तर तुम्हाला निवडून यायचं असेल तर मतदार यादीवर काम करा. तोपर्यंत विजय आपला होणार नाही, कारण की आपल्या मतांची चोरी होते, मत चोरली जातात, त्यामुळे सतत पराभवाला सामोरं जावं लागतंय. ते काय म्हणाले मला काही कल्पना नाही, परंतु माझं सुद्धा आमच्या पक्षाच्या लोकांना सुद्धा आणि इथल्या लोकांना सुद्धा एवढ्याच्या लोकांना सुद्धा सांगणं आहे की आता आपल्याला निवडणूक येत आहेत आणि त्या सगळ्यांनी आपल्या मतदार याद्या ज्या आहेत त्या बरोबर आहेत की नाही, काही नवीन मतदार उभे करायचे आहेत का, काही डुप्लिकेट कोण आले आहेत का, या सगळ्यांचा अभ्यास आतापासूनच करायला पाहिजे. ज्यांना ज्यांना निवडणूक लढवायची आहे त्यांना ते करावंच लागतं, कारण आता ऐन निवडणुकीच्या वेळेला फक्त आपलं तिकीट घेऊन निवडणूक लढवणं यापेक्षा अगोदरपासूनच मतदार याद्या तपासून तिथून काम सुरू करणं हे महत्त्वाचं असतं. बोगस लाडक्या बहिणींचा सुळसुळाट झालाय. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह ज्येष्ठ मंत्र्यांच्या जिल्ह्यात सर्वाधिक प्रकार उघडकीस आलाय. काही KYC प्रॉब्लेम सापडले. अशा अनेक जवळजवळ राज्यभरात 26,34,000 बोगस लाडक्या बहिणी दरमहा 1,50,000 रुपयांचा निधी सरकारकडून घेऊन फसवतात. ते बघा, त्यावेळेला निवडणूक एकदम तोंडावर होते. सर्व आमदार आणि सर्व काय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सगळे आपापल्या निवडणुकांच्या कामामध्ये गर्क होते आणि मग अशा वेळेला कोणी काय नोंदल्या, कोणी काय नोंदले, कोणी काय नोंदले, आणि त्यावेळेला हे सगळं पाहायला पण ठराविक वेळेमध्ये सुरू करायचं होतं लाडक्या बहिणीचं अनुदान, आणि मग जे आहे ते मग मंजूर करण्यात आलं. पण त्याच वेळेला मला आठवतं की मंत्रिमंडळात सुद्धा अशी चर्चा झाली होती की काही ठिकाणी गडबड आहे असं वाटतं. निवडणूक झाल्याबरोबर या सगळ्यांची जी आहे चौकशी करण्यात यावी आणि जे नियम आपण ठरवून दिलेले आहे की एका घरामध्ये फक्त 2च, तर तिथे 3-3 असतील तर नाही, कोणाकडे 4 चाकी गाड्या, अमक्या गाड्या, हे सगळं जे आहे तर नाही, सरकारी कर्मचारी नाही. त्याच्यानंतर दुसरी जर एखादी सवलत ते घेत असतील महाराष्ट्र सरकारकडून तर त्याच्याबद्दल, तर ह्या सगळ्या गोष्टींची जी आहे त्या नियमाच्या बाहेर जाऊन त्यावेळेला सगळ्यांनी पटापट अर्ज भरले आणि त्यावेळेला कोणाला नाही म्हणणं सुद्धा कठीण होतं. सगळ्यांना कोणाच ऑब्जेक्शन घेत नव्हतं. पण आता जर ह्या सगळ्या गोष्टी बाहेर यायला लागल्या तर मला असं वाटतं की मी मागे सुद्धा सांगितलं की कुठलीही कारवाई न करता हे जे ज्या भगिनींनी घेतलेले आहेत आणि ते नियमात बसत नाही त्यांनी स्वतःहून सांगावं की मला ही सवलत नको, काय प्रश्न मिटला. हां, आता जर पुरुषांनी जर काही नावं काहीतरी गडबड केली असतील तर त्यांच्या बाबतीमध्ये कडक कारवाई करायला पाहिजे, हे माझं मत आहे. नमस्कार येवलेकरांना, अवधूत डेव्हलपर्स तुमच्यासाठी घेऊन आले आहे 5 एकर मध्ये 100 प्लॉटचा भव्य लेआउट, तसेच उपलब्ध सुविधा, प्रत्येक प्लॉटचा स्वतंत्र सातबारा, वास्तुशास्त्रानुसार प्लॉट रचना, आकर्षक भव्य प्रवेशद्वार, अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टम व पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन, तसेच प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन, 24 तास लाईट, स्वतंत्र डीपी युनिट व स्ट्रीट लाईट, लँडस्केप गार्डन व संपूर्ण लेआउटला वृक्षारोपण, लहान मुलांसाठी प्रशस्त प्ले एरिया व ओपन ग्रीन जिम, सिनियर सिटीजनसाठी सिटिंग एरिया व गुंतवणुकीची संधी. निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमच्या स्वप्नातील घर व प्लॉट. नगर मनमाड हायवे लगत निसर्गरम्य वातावरणात सर्व सुविधा युक्त टाउन प्लॅनिंग, अंतिम मजुरीसह रेसिडेन्शियल NA प्लॉट. ॲड्रेस सूर्य लॉन्स समोर, नगर मनमाड रोड, बाबुळगाव, खुर्द, येवला.